माझी तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, मी कधी केले नाही, कधी करणार पण नाही। या समाजाला वरती न्यायचं हे स्वप्न घेऊन आलो आणि मरताना ते पूर्ण करून जाणार, तसं मरणार। दर्जाचे अधिकारी आपला रिटायर झाल्याच्या नंतर जो वेळ आपण खेड्यापाड्यातल्या गोरगरीब शिकणाऱ्या पोरांना देतात त्याच्या लक्षात येऊन शिकून उपयोग नाही, नोकरी करायचं हे पण मार्ग माहीत होणं खूप गरजेचं आहे। काही काही पोरं नुसते शिकतात, ज्यावेळी त्याला मार्क पडते जायचं पुढं लवकर नाही कळत त्याला। मग आपल्याजवळ जर ज्ञानानं भरलेले लोक असतील आणि तरी जर आपल्या लेकरांना माहिती मिळणार नसली तर ही सुद्धा शोकांतिक आहे। तुम्ही सगळ्यात महत्त्वाचे निर्भीड बना। तुम्हाला शिकवण्या इतका शहाणा मी अजिबात नाही, फक्त आमचा सुशिक्षित बेकार पोरांचा अनुभव तुमच्या पुढे आम्ही शेअर करायला लागलो, कारण तुम्ही पिढ्या घडणारे लोक, तुम्हाला आम्ही काय सांगणार आहे। आम्हाला ज्या ज्या अडचणी संकटातून आम्ही गेलो ते तुमच्या पुढे फक्त मांडायला लागलो। काही काही पोरं शिकतात, त्याला मार्क लय पडतात, पण त्याला नंतर कळत नाही आपण सायन्स घेतलं पाहिजे का, कॉमर्स घेतलं पाहिजे का, आपण आर्टला गेलो पाहिजे। हे सगळं झाल्याच्या नंतरही डिग्री प्राप्त केल्यावर त्याच्यावरही त्याला कळत नाही आपण इंजिनिअरिंगला गेलो पाहिजे का, आपण MBBS ला गेलो पाहिजे का, BHMS ला गेलो पाहिजेत का, आपण पुढं आर्किटेक्टला गेलो पाहिजेत का, आपण फॅशन डिझायनिंग घेतली पाहिजे का, आपण काय केलं पाहिजे याच्याकडे जाण्याचा मार्ग लक्षात येत नाही। तुम्ही जर आधीच त्याच्यावरती शब्दाचे घाव जर देत राहिला त्यातून ते खूप सुधारणार। माझी तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, मी कधी केले नाही, कधी करणार पण नाही। या समाजाला वरती न्यायचं हे स्वप्न घेऊन आलो आणि मरताना ते पूर्ण करून जाणार, तसं मरणार। कधी तुम्हाला खाली मान घालून चालावं लागेल बुद्धिजीवी लोकांना, असं एक सुद्धा पाऊल नाही उचललं। या समाजासाठी आणि याला प्रगतीवर नेण्यासाठी कधीच, या समाजाला वरती नेण्यासाठी मी कधीच माझं पाऊल चुकीचं नाही पडू द्यायचं आणि मी माझ्या त्या 2.25 वर्षाच्या काळात पडू नाही दिलं। शेवटी शरीराची झीज काय झाली आणि शरीराला किती वेदना झाल्या तरी मी नाही, माझ्यावरती आणि माझ्या विरोधात खूप मी वैरपट करलेलं आहे। सरकार आणि विरोधी दोन्ही माझ्या विरोधात आहे। त्याचं कारण आहे की मी समाजाच्या कल्याणासाठी काम करतो आणि एका गरीबाच्या लेकरांना समाजाला जर एवढा मोठा न्यायाचा विडा उचलला, सरकार जर अडचणीत यायला लागले तर याच्याकडे सुद्धा बघितलं पाहिजे। तरी मी तमा नाही बाळगेत, कारण मला पुढं शेवटी त्या समाजाचे लेकरं दिसतात, त्यात तुमचे पण लेकरं आले। एक मात्र शेवटचं सांगतो, शिक्षक जरी असला, पोलीस जरी असला किंवा कुठलाही कर्मचारी शासकीय असला, आरक्षणाशिवाय त्याला पुन्हा नोकरी नाही। मूळ पाया भक्कम करणं लय गरजेचं आहे। जे आपण प्रगतीची उभारणी म्हणतो ती करताना अगोदर आपल्याला आरक्षण सुद्धा लय महत्वाचं आहे। ते देण्याची जबाबदारी ज्या दिवशी मी माझ्या खांद्यावर घेतली त्या दिवशी तुमच्याशी इमानदारीने वागलो। तुम्हाला ज्यावेळेस मायबाप मानलं त्या दिवशीपासून मी आजपर्यंत मुलाची भूमिका कायम निभावली। मायबापाशी गद्दारी लेकरू कधीच करत नाही, तसं तुमच्याशी कधी गद्दारी केली नाही। पण माझा एक मायनस पॉइंट झाला, त्याला आता नावीलाज आहे। समाज आता आनंदात बघायचे दिवस आले तर माझं शरीर साथ द्यायला तयार। कधी समाज एकत्र येत नव्हता आणि आज तुम्ही सिद्ध केलं की जो बुद्धिजीवी समाज एकत्र कधी येत नाही तो सुद्धा बीडमध्ये एका ताकदीने एका जागेवर बसला आणि नुसता बसलाच नाही, ज्या समाजाला आणि ज्या समाजाचे लेकरं खुर्चीशिवाय बसत नाहीत ते लेकरं हरळीत मांड्या घालून बसतात। ही मराठ्यांची एकजुटीची ताकद आहे ना। कधी खुर्चीला भुकायला लागला समाज नाही, काय पुढच्या बाजूला खालीच बसलेत आणि मागच्या बाजूला खुर्च्या नाहीत तर खालीच बसलेत। ही आपली खरी एकजूट आहे मायबापा। आणि तुमचा कर्मचाऱ्यांचा कार्यक्रम होता म्हणून बाकीचे पोरं डिस्टर्ब करते म्हणून ते सुद्धा आले नाही किंवा येऊ पण दिले नाहीत आपण, कारण आणखी नाही आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा।
तुमच्या मागण्याच्या बाबतीत तुम्ही जे जे सांगताल त्याच्यात कधी कमी पडणार नाही आणि तुम्हाला झालेला त्रास त्याच्यातही मी सगळ्यात पुढं राहील. आणि पुढचं एक सांगतो, त्रास झाला तरी आता दबून ठेवू नका. तुम्ही सुद्धा दबून ठेवू नका. आणि तुम्ही जर बाहेर निघायचं बंद केलं तर समाजावर त्याचे वेगळे परिणाम होतात. ते नाही कळून येत, पण त्याची झळ मात्र गावखेड्यापर्यंत जाते. ज्या दिवशी बुद्धिजीवी माणूस रस्त्यावर असतो त्या दिवशी सर्वसामान्य सुद्धा रस्त्यावर असतो. एखाद्या वेळेस सर्वसामान्य नाही आला किंवा बुद्धिजीवी जर नाही आला त्याची झळ शेतकऱ्यांपर्यंत जाते. तेही एकत्र यायला अनेक वाटा फुटतात. मग कधी नवे समाज एक झालाय, तुम्हाला कोणी अंतर देणार नाही, तुमची एकजूट बी कोणी फोडणार नाही. तुम्ही बघितलं या समाजाच्या एकजुटीवरती काय होऊ शकते. न कधी 40-42 वर्षात न मिळणार आरक्षण ओबीसीतलं या मराठा समाजाला मिळालंय तुमच्या एकजुटीमुळे. ही मला दमच निघत नाहीये तब्येतीमुळं ना. शेवटचं सांगतो, आपण ही गोष्ट बघितली की संतोष भैयांचा किती क्रूरपणे खून झाला. साहेब, सगळ्या बुद्धिजीवी बांधवांना सांगतो, वेळ कोणावर येईल कधी सांगता येत नाही. त्या लेकरात आपलं लेकरू बघा, वेळ वाईट असते, संकट कसं धावून येईल सांगता येत नाही. तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही नोकरदार वर्गात असाल, तुम्ही सर्वसामान्य शेतकरी असाल, आपल्यातल्या छोट्या छोट्या वादाच्या दोऱ्या तोडून टाका. तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, आपल्यावरती लई कोपलेले लोक आहेत, आपण पुढे जावं असं कोणाला वाटत नाही. आपल्यात कसे दुरावे निर्माण होतील यासाठी देव पाण्यात ठेवण्यात लोक. माझा जास्तीचा संदेश नाहीये तुम्हाला. तुम्ही कर्मचारी वर्ग असाल, तुम्ही सर्वसामान्य शेतकरी असाल, आपले वैयक्तिक वादाच्या दोऱ्या लवकर तोडून टाका. आपणच आपले शक्ती आपल्या विरोधात वापरून आपण आपल्याला नका संपवून घेऊ. जमिनीचे वाद, बांधाचे वाद आपण आपल्या अंगावरती जायचं बंद करा. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. काय वेळ येईल कधी सांगता येत नाही. बुद्धिजीवी वर्ग गोरगरीब मराठ्यांच्या मदतीला पाहिजे आणि गोरगरीब मराठा बुद्धिजीवीच्या मदतीला पाहिजे. आपल्या एकमेकाच्या साथीशिवाय प्रगतीकडे जात नाहीत आपण. आपल्या डोळ्यासमोरची घटना आहे. संतोषभाई आपलं लेकरू होतं, इतक्या क्रूरतेने हत्या या राज्यात झाली नाही. गँगवार झाले, एकमेकाला गोळ्या घातल्या, मारले, माहीत नाही झाले. हाल हाल करून मारणारी ही पहिली घटना आहे. जसं जसं समोर येतं तसं तसं तळपायाची आग मस्तकात जाते.